नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. सुरू करूया लेक्चर. बघा, 2025 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर लता मंगेशकर पुरस्कार बघा, महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येतो, मध्य प्रदेश सरकारमार्फत पण देण्यात येतो आणि भारत सरकारमार्फत पण देण्यात येतो. मग आपण जर बघितलं तर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तर तो मध्य प्रदेशचा आहे. कोणाचा आहे? मध्य प्रदेश सरकारचा हा पुरस्कार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे, आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सोनू निगमच्या 48 वर्षाचा जो काही त्यांची कारकीर्द वगैरे आहे तर त्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025. कोणाला मिळाला? सोनू निगम यांना. आता महत्त्वाचे पुरस्कार रिवाइज करून घेऊया. जागतिक अन्न पुरस्कार जो आहे तर तो डॉक्टर मारिएंजेला हंगरिया यांना मिळाला. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. एबेल पुरस्कार 2025 चा मसाकी काशिवारा यांना मिळाला. साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार, इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरासाठीचा पुरस्कार अनुसूर रहमान यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार आर.के. श्रीराम कुमार यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज गुंटेर ब्लॉशेल यांना मिळालं. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला. व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार जे आहे अर्थशास्त्रासाठी दिला जातो तो डॉक्टर मनमोहन सिंग यांना देण्यात आलेला आहे. मरणोत्तर 2025 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती आहे? तर ती आहे एज्युकेट गर्ल्स. तर 2025 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तर तो एका भारतातील संस्थेला मिळालेला आहे आणि पहिल्यांदा हा भारतातील संस्थेला मिळालेला आहे. त्या संस्थेचं नाव आहे एज्युकेट गर्ल. पहिला जागतिक एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार एडेमोला ए एडेनले यांना मिळालेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वदेशी 4G नेटवर्क स्टॅकचं उद्घाटन कुठे केलं? तर पहिले नेटवर्क स्टॅक म्हणजे काय? तर तुम्हाला मोबाईलचे टॉवर जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात हे तर माहित असेल. मग आपण जर बघितलं तर त्याला एकत्रितपणे हे टॉवर जे लावले जातात आणि ते कंट्रोल केले जातात त्याला एकत्रितपणे नेटवर्क स्टॅक म्हटलं जातं. आणि तुम्हाला 4G नेटवर्क तर माहितच आहे. पूर्णपणे स्वदेशी 4G नेटवर्क स्टॅकचं उद्घाटन जे आहे ते पूर्ण भारतभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि ते कुठून केलेलं आहे? तर झारसुगुडा, ओडिशा. मग तुम्हाला वाटत असेल की सर आपल्याकडे ऑलरेडी 5G आहे तर आपल्याकडे स्वदेशी नेटवर्क जे आहे ते 4G आपल्याला बघायला मिळतं. आणि ते कोणत्या कंपनीचं आहे? तर BSNL कंपनीचं हे बघायला मिळतं. पूर्ण भारतभर आता त्या स्टॅकचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. झारसुगुडा, ओडिशा. तर बघा, हे स्टॅक जो आहे हा कुणी बनवलेला आहे? C.डॉट, त्यानंतर तेजस आणि TCS या कंपन्यांनी मिळून हा आपण जर बघितलं स्टॅक जो आहे तो विकसित केलेला आहे. देशभरामध्ये 97,500 मोबाईल टॉवर्स आणि 443 स्वदेशी टॉवर्सचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर एवढी जरी इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवली तरी पण तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न तुमचा बरोबर येईल. पुढे जाऊया. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिल्या मेरीटाईम सिम्युलेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलं? मेरीटाईम म्हणजे हे समुद्राशी संबंधित असणारे, ठीक आहे, समुद्राशी संबंधित असणारे. सिम्युलेशन म्हणजे काय असतं? तर एखादा समजून घ्या एरिया आहे, एखादं ठिकाण आहे किंवा एखादी सिच्युएशन आहे तर ती खरी नसते. व्हर्च्युअली ती सिच्युएशन तयार केली जाते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गेम खेळता, तर गेम खेळताना तुम्ही समोरच्याला गोळी मारता, ती थोडी ना खरी मारता, पण तुम्ही काय करत असता तर ते गेम मध्ये गोळी मारत असतात. त्याला काय म्हटलं? तो व्हर्च्युअल. तुम्ही ती प्रत्यक्षात करत नाही पण तुमची तिथं प्रॅक्टिस जी आहे ती होत असते. मग असं व्हर्च्युअली समुद्रामध्ये म्हणजे ज्यांना आपण नोकरी देणार नेव्हीमध्ये वगैरे किंवा समजून घ्या व्यापारामध्ये समजून घ्या ज्यांना आपण नोकरी देणार आहे समुद्राशी संबंधित, मग त्यांना ट्रेनिंग जे आहे ते प्रत्यक्ष समुद्रात जाऊन न देण्यापेक्षा समुद्रासारखं वातावरण तयार करून त्यामध्ये ट्रेनिंग द्यायचं. तर अशा प्रकारचं जे काही गोष्ट असते त्याला सिम्युलेशन म्हटलं जातं. म्हणजे व्हर्च्युअली पण नाही, तुम्ही असं समजू शकता की प्रत्यक्ष ठिकाणी न जाता प्रत्यक्ष ठिकाणासारखी परिस्थिती निर्माण करून तिथं प्रशिक्षण देणं म्हणजे सिम्युलेशन. असंही तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालेल.
मग आपण जर बघितलं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिल्या मेरीटाईम सिम्युलेशन सेंटरचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? चेन्नई तामिळनाडूमध्ये केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. चेन्नई जवळ थेनापट्टिनम या ठिकाणी त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. मग आता बघा, भारतातील पहिल्या सागरी सिम्युलेशन सेंटरचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर प्रगत सागरी प्रशिक्षण प्रदान करणं. तर सागरी सेवांमध्ये ज्यांना नोकरी करायची तिथे जाऊन, तर त्याला प्रशिक्षित करण्यासाठी हे सिम्युलेशन सेंटर जे आहे ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, ते बनवण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं चेन्नईमध्ये अकादमी ऑफ मेरीटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग नॉलेज पार्कमध्ये याचं आपण जर बघितलं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. आंतरराष्ट्रीय अणुवाद दिन 2025 कधी साजरा केला गेला असं आपल्याला म्हणायला पाहिजे, कारण आंतरराष्ट्रीय अणुवाद दिन जो आहे तो 29 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. 2017 पासून हा दिवस जो आहे तर तो कधी सेलिब्रेट केला जातो? 29 सप्टेंबर रोजी. तर बघा, अणुवाद वगैरे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. अणुवादाचं महत्त्व जाणून घेणं आणि जे अनुवाद करणारे लोक आहे तर त्यांचं सुद्धा महत्त्व जे आहे तर ते जर आपण बघितलं तर अणुवादक जे असतात किंवा भाषा व्यावसायिक जे असतात तर त्यांच्या कार्याला उजाळा देणं यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. 2025 ची थीम आहे ट्रान्सलेशन शेपिंग अ फ्युचर यू कॅन ट्रस्ट. पुढे जाऊ, पाचवा प्रश्न. गॅलेप ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट 2025 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? आता हा रिपोर्ट काय तर समजून घ्या, एखादा मुलगा मुलगी आपल्या देशामध्ये समजून घ्या की लेट उशिरापर्यंत रस्त्यावर आपण जर बघितलं तर ती जर फिरत असेल तर ती सुरक्षित आहे का? ती काय सुरक्षित आहे का? हा जर प्रश्न जर तुम्हाला विचारला तर आपण काय उत्तर देऊ? हा ठीक आहे, काही शहरांमध्ये आहे सुरक्षित, काही शहरांमध्ये ती सुरक्षित नाहीये. मग आपण जर बघितलं तर ते चेक करण्याचं काम करतो ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट. ते लोक रस्त्यावर सुरक्षित आहे की नाही हे चेक करण्याचं काम करतो ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट. सिंगापूरमध्ये सगळ्यात सेफ लोक आपल्याला बघायला मिळतात. रात्रीच्या वेळी कधीही कुठेही फिरलं तर सगळ्यात सेफ लोक आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये अव्वल स्थानावर सिंगापूर आहे. मग सेकंड स्थानावर जर आपण बघितलं तर तजाकिस्तान आहे दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जो आहे तो चायना आणि ओमान हे देश आपल्याला अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर बघायला मिळतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं तर सिंगापूरमध्ये 98% पुरुष आणि 97% महिला जे आहे तर ते सुरक्षितपणे कधीही कुठेही फिरू शकतात. आपण जर बघितलं तर जगभरातील 73% प्रौढांना रात्री एकटे चालणे सुरक्षित वाटते या निर्देशांकानुसार. पुढे जाऊया. भारताने कोणत्या देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रकल्प सुरू करण्यास सहमती दर्शवलेली आहे? तर भारत आणि भूटानमध्ये 2 रेल्वे मार्ग तयार केले जात आहे. एक आसाम ते भूटान आहे आणि एक पश्चिम बंगाल ते भूटान आहे. तर याला काय म्हटलं तर क्रॉस बॉर्डर म्हणजे भारत आणि दुसऱ्या देशादरम्यान. मग दुसऱ्या देशात जर आपण जात असेल तर बॉर्डर करून क्रॉस करून जातो म्हणून क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रोजेक्ट यांना म्हटलं जातं. तर पहिला मार्ग जो आहे तो 69 किलोमीटरचा लांबीचा असणार आहे, जो कोक्राझार ते गेल्फू. तर कोक्राझार हे जे ठिकाण आहे मित्रांनो तर ते आसाम मधील आहे आणि गेल्फू भूटान मधील आहे. दुसरा रेल्वे मार्ग 20 किलोमीटरचा असणार आहे, जो बनारहाट पश्चिम बंगाल ते समस्ते भूटान या दरम्यान या ठिकाणांना जोडणार आहे. याची टोटल कॉस्ट जी आहे ती 4033 कोटी रुपये याची टोटल कॉस्ट असणार आहे दोन्ही रेल्वे मार्गाची. आणि हे तयार करून क्रॉस बॉर्डर रेल्वे प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट केला जाणार आहे. दसरा काल झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही एन्जॉय केला असेल. सुट्टीवर गेले होते बरेचसे मुलं. आता तुम्ही आय होप आज आले असाल तुम्ही घरून. तर तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याची जी काही शुभेच्छा तर होत्याच, आज पण आहे. पण तुम्हाला आजचा दिवस आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला दसऱ्याची ऑफर आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण इथे रिव्हिजन बॅचेस जे आहे ते सुरू केलेले आहेत. या 5 तारखेपासून याचे लेक्चर सुरू होतील. या बॅचेसवर सुद्धा डिस्काउंट आहे, सगळ्याच बॅचेसवर डिस्काउंट आहे. तर त्याचा लाभ घेऊ शकता. चालू घडामोडीची रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर राज्यसेवा कंबाईनच्या फाउंडेशन बॅच आहे, या बॅचवर तुम्हाला मोठं डिस्काउंट जे आहे ते बघायला मिळत आहे. याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. 21,000 प्लस PYQ ची देखील आपण बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे, यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स ज्या आहेत आपण आता ऑलमोस्ट प्रोव्हाइड केलेला आहे. अभ्यास मित्राचा ॲप डाउनलोड करा,
त्यानंतर कॅटेगरीमधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट असणार आहे. बॅचवर क्लिक करा आणि सगळं सरळ खाली या, सगळ्यात खाली हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर, तिथे सीजे लाईव्ह कुपन कोड टाका, अप्लायवर क्लिक करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. आयुष मंत्रालयाने कोणत्या राज्यात भारतातील पहिले इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी सेंटर ऑन्कोलॉजी रिसर्च अँड केअर सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे? तर आयुष मंत्रालय जे आहे ते आयुर्वेदाशी संबंधित आहे. आयुर्वेदा, युनाना, सिद्धा, होमिओपॅथी त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तर यांनी पहिलं इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी रिसर्च अँड केअर सेंटर जे आहे, ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरशी संबंधित आपण जर बघितलं तर रिसर्च आणि केअर सेंटर जे आहे तर ते कुठे सुरू केलेलं आहे? तर हे सेंटर जे आहे ते गोव्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कुठं? गोव्यामध्ये. तर लक्षात ठेवायचं आहे. बघा, आपण जर बघितलं तर अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे गोव्यामध्ये आहे. तर भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन आणि आपण जर बघितलं तर केअर सेंटर जे आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आयुष मंत्रालयामार्फत याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 10व्या राष्ट्रीय आयुष दिनानिमित्त याचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. इथं कर्करोगाचा काय केला जाणार आहे? उपचार आणि त्यावर संशोधन जे आहे ते केलं जाणार आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांनी दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 चे उद्घाटन कुठे केले? तर ही राष्ट्रीय मध्यस्थी परिषद नेमकं काय आहे? तर बघा, राष्ट्रीय परिषद या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित असेल, पण मध्यस्थी या शब्दाचा पण अर्थ माहित असेल. पण मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो की ही परिषद नेमकं काय आहे किंवा या तिन्ही शब्दाचा एकत्रित अर्थ काय आपल्याला घेता येईल. तर बघा, दोन व्यक्तींचं जेव्हा भांडण होतं तर न्यायालयाने काय करायला पाहिजे किंवा काही लोकांनी इथं मध्यस्थी येऊन यांचा वाद काय केला पाहिजे? तर सोडवला पाहिजे. जिथं खर्च सुद्धा काय होईल तर कमी होऊन जाईल. मध्यस्थी येऊन वाटाघाटी करून वाद जे आहे ते सोडवण्यावर भर दिला पाहिजे. मग याविषयीची एक परिषद की आपण कसं मध्यस्थीपणा कसं करू शकतो, काय काय करू शकतो, या संबंधीची परिषद भुवनेश्वर या ठिकाणी सेकंड परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. आपण जर बघितलं भारताचे सरन्यायाधीश BR गवई आपण जर बघितलं यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं. 27 सप्टेंबरला आयोजन झालं होतं लोकसेवा भवन भुवनेश्वर ओडिसामध्ये. उद्घाटन जे आहे ते भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते झालं होतं आणि प्रमुख पाहुणे ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू कंभपती आणि मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे आपल्याला बघायला मिळतात. पुढे जाऊ. 9वा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 मध्ये 2800 मेगावॅट क्षमतेच्या मही बासवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी कुठे केली? तर नावावरून समजतंय बासवाडा हे जे ठिकाण आहे तर ऑप्शन मध्ये पण आहे, मग हे राजस्थानमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर मही नदी जी आहे मित्रांनो राजस्थानमध्ये, या नदीचं वैशिष्ट्य काय आहे की ही नदी कर्कवृत्त जे आहे तर त्याला 2 वेळा छेदण्याचं काम करते. हे या नदीचं वैशिष्ट्य आहे. पण अजून एक गोष्ट सांगतो, ही जी नदी आहे या नदीच्या काठावर बासवाडा नावाचं ठिकाण आहे. ठीक आहे, बासवाडा नावाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी 4 अणुभट्ट्या ज्या आहे स्वदेशी अणुभट्ट्या ज्या आहे तर ते तयार केले जाणार आहे. आणि आपण जर बघितलं तर 2800 मेगावॅट इथं काय केलं जाणार आहे, या 4 अणुभट्ट्यांच्या माध्यमातून वीज निर्मिती जी आहे ती केली जाणार आहे. तर 700 मेगावॅटची प्रत्येक अणुभट्टी असेल आणि आपण जर बघितलं तर इथं किती वीज निर्मिती केली जाईल? 2800 मेगावॅट एवढी विजेची निर्मिती केली जाईल. तर याची पायाभरणी नरेंद्र मोदीजी यांनी केलेली आहे. ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन जी आहे मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. फक्त खर्च राहिला. खर्च यासाठी येणार आहे 42,000 कोटी रुपये. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. भारतात प्रथमच वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर बघा, भारतात पहिल्यांदाच वर्ल्ड सी फूड काँग्रेस आपण जर बघितलं सी फूड विषयीची परिषद जी आहे ती पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे 2026 मध्ये. आणि आपण जर बघितलं तिचं आयोजन जे आहे ते चेन्नईमध्ये केलं जाणार आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये ही नियोजित आहे भारतात चेन्नई तामिळनाडूमध्ये हिचं आयोजन होणार आहे. 11वा प्रश्न आहे. माजी सैनिक कल्याण विभाग जो आहे तर यांच्याद्वारे आयोजित राष्ट्रीय परिषद 2025चं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुठे केलं? तर नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे. तर माजी सैनिक कल्याण विभाग नावाचं एक आपल्याकडे डिपार्टमेंट आहे, त्यांनी एक राष्ट्रीय परिषद भरवली होती आणि त्याचं उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलं.
आणि ती माजी सैनिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काही प्रयत्न आहेत त्यांना बळकटी देण्यासाठीची परिषद असते. या परिषदेची थीम होती विकसित भारत अँड एक्स सर्व्हिसमॅन वेलफेअर. बघा महत्वाच्या परिषदा सुद्धा आपण बघून घेऊया. SCO शिखर परिषद 2025 कुठे झालेली आहे? तियानजिन चीनमध्ये. नाटो शिखर परिषद हेग नेदरलँडमध्ये 2025 सांगतोय मी तुम्हाला. 17वी ब्रिक्स शिखर परिषद रिओ दी जानेरो ब्राझीलमध्ये. आणि 18वी ब्रिक्स परिषद जी आहे ती 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. त्यानंतर SCOच्या संरक्षण मंत्र्याची परिषद चायनामध्ये क्विंगदाओ या ठिकाणी झालेली आहे. 7वे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुणे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे. 18वा प्रवासी भारतीय दिवस जो आहे तो भुवनेश्वर ओडिशामध्ये झालेला आहे. थीम होती विकसित भारतात परदेशी भारतीयांचे योगदान. कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषद फ्रान्समध्ये झालेली आहे. भारत 2026 मध्ये 28व्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचं आयोजन करेल. रायसिना मध्य पूर्व परिषदेची पहिली आवृत्ती अबुधाबी या ठिकाणी झालेली आहे, आयोजन करण्यात आलेले आहे. आणि बिमस्टेक युवा परिषद गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने आजचं लेक्चर आपलं इथे समाप्त होतं. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेटेड ऑन्कोलॉजी रिसर्च अँड केअर सेंटरचं उद्घाटन अलीकडे कुठे करण्यात आलं. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जो आहे 2025 तो कोणाला देण्यात आलेला आहे. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करून ठेवा, इन्स्टाचं पेज अभ्यास विषयक रीलसाठी जॉईन करून ठेवा आणि क्वालिटी बॅचेससाठी अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करून ठेवा. धन्यवाद. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.